खोबरेल तेल आहे. खोबरेल तेल आधी हाताला मस्तपैकी लावून घ्यायचं आणि थोडं आढळायला लावायचं. आढळायला पण तेल लावून झालेलं आहे. आता ही आमच्या कुयरी कापूया. हा देठ काढून घेतलेला आहे. आता हा उभा एक चिरूया. ही इथे मध्ये पाव असते, आम्ही माव म्हणतो, ही पण काढायची आणि इकडचा हा जो बाहेरचा भाग आहे काट्याचा साल ते पण करायचं आणि मधला भाग वापरायचा आहे. नारळाची किशी घेऊन हा जो मधला डिंक असतो तो काढतो आम्ही. नारळाच्या किशीने डिंक काढून टाकायचा. बस वाचलेली आहे. ही जी पाव आहे ही पाव अशी कापायची. आम्ही माव म्हणतो, इतर लोक काही पाव म्हणतात त्याला. आणि हा बाहेरचा काटेरी भाग आहे तो पण काढून टाकायचा. दोघांच्या मधला भाग आपल्याला वापरायचा आहे. अशा प्रकारे हे सगळे फणस चिरून घेतलेले आहेत. आता हे कुकरला व्यवस्थित मस्तपैकी वाफवून घ्यायचं.